नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण बघणार आहोत बीट पासून बनवलेली पौष्टिक व चविष्ट अशी गोड पुरी। तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे बीट, थोडी तीळ, साखर, किसलेले खोबरे, रवा। चला तर मग आपण आपली रेसिपी सुरू करूया। मी मिक्सी जार मध्ये बीट घेतलेले आहे। आता थोडे खोबरे व साखर हे आता मिश्रण काढून घेतलेले आहे आपण। आता मी आणि तीळ आता हे मिक्स करून घेते मी आधी हाताने थोडं, मग पाणी टाकते अंदाजानुसार। इथं पण थोडं प्लेट मध्ये आहे। मी गाळलं नाही कारण आपण इथे खोबरे साखर टाकलेली होती म्हणून। काहींना गाळून आवडत असेल तर ते गाळू पण शकता हे मिश्रण। हे बघा मी पीठ मळून घेतलंय। आता किती छान आलेला आहे कलर। आता हे थोडा वेळ रेस्ट करायला ठेवून देऊ आपण 5-10 मिनिटं। आपलं पीठ मी रेस्ट करायला ठेवलेलं होतं। आता लाटायला घेऊया आपण पुऱ्या। बघू शकता मी पूर्ण लाट्या करून घेतलेल्या आहेत। आता लाटायला घेते। आता बनवायला घेऊ आपण पुऱ्या। कलर खूपच छान आलेला आहे, बघू शकता तुम्ही। एका बाजूला तेल टाकत ठेवलेलं आहे मी। तेल पाहिजे तसं टाकलेलं नव्हतं। तेल आता तापलं चांगलं, बघू शकता किती छान दिसते। अजून एक करून दाखवते। आधी तेल तापलेलं नव्हतं व्यवस्थित। अजून एक लागते। तुम्ही साखरेचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार वाढवू शकता, कमी पण करू शकता। आता तेल छानपैकी तापलेलं आहे आपलं, बघू शकता। तेल जास्त पण नको टाकू। अजून एक बघू आपण। जास्त तेल तापलं तर असा कलर होऊन जातो, म्हणून कमी फ्लेमवरच चालू द्यायचा आपला गॅस। आता मी सर्व लाटून दाखवते आणि मग भेटूया। हे बघा मी लाटून घेतलेले आहेत। आता सर्व तळून घेऊ।
गॅस करावा लागेल. आता मी सर्व पुऱ्या तळून घेते, मग तुम्हाला भेटते. बघा मैत्रिणींनो, आपल्या चविष्ट व पौष्टिक अशा बीटच्या गोड पुऱ्या तयार आहेत. तुम्ही पण करून बघा व तुम्हाला जर आवडल्या व माझी आजची रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक करा व शेअर करा. धन्यवाद.